कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तडका द्यायला आपण मोहरी घेतलेली आहे, मोहरी आणि जिरा. तर कशा प्रकारे बनवतात तर ते व्हिडिओ कंटिन्यू बघा. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी कोणत्या पद्धतीने तुम्हाला आज भाजी करून दाखवणार आहे. तर वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे. कशाची तर पनीर बुर्जी बनवणार आहे. तर आपण एका पनीर मसाला पाहिलेला आहे, आपण पनीर व्हेज पाहिलेलं आहे. पनीर वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, पनीर भाजी म्हणतात त्याला. तर आपण सुक्की बनवणार आहे, तर त्याला पनीर बुर्जी म्हणतात. तर आपण घरगुती मसाला कुठला न वापरता तर आपण बनवणार आहे सिंपल भाजी. तर कशा प्रकारे बनवतात तर साहित्य घेतलेलं आहे, पनीर घेतलेलं आहे किसून, आणि टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, आणि कांदा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, चटणी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, आणि तडका द्यायला आपण मोहरी घेतलेली आहे, मोहरी आणि जिरा. तर कशा प्रकारे बनवतात तर ते व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. नंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा. तर कांदा पण लालसर होऊ द्यायचा थोडाफार. तर वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं पनीरची भाजी. तर आपण सुकी बनवणार आहे, घरगुती कुठलाही मसाला न वापरता. तर बघा, आता दोघं तिघं जण असले आणि भरपूर जण असले तर आपण ओली भाजी बनवतो, म्हणजे रस्स्याची बनवतो, मसाला पनीर आणि पालक पनीरही बनवतात बरेच जण. तर आपण याच्या प्रकारे बनवणार आहे. तर कुटुंब कमी असलं काही असलं तर आपण ही भाजी बनवू शकतो, आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतं. तर सर्वांना कंटाळा येतं, कुणाला सुकी भाजी आवडतं, कुणाला ओली आवडतं. तर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारे आवडत असतं भाज्या करणं. तर म्हटलं आज मी पनीर आणलेलं आहे, तर पनीरचीच भाजी दाखवणार आहे मी. तर बघा, गॅस पण हाय याच्यावर ठेवायचं, आणि नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे टाकलेलं आहे. टोमॅटो टाकलेला आहे, कांदा टाकून घेतलेला आहे, जिरा टाकून घेतलेला आहे, सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे आपण. हे टाकल्यानंतर आपण थोडीफार हळद वापरायची. हळद पण जास्त नाही वापरायची, थोडीफारच टाकायची, कारण हळदीनं पण हळद म्हटलं तर हळदीनं पण वेगळंच टेस्ट येते, त्याला बेचव लागतं या हळदीनं पण. तर थोडीफारच वापरायची. तर हे टोमॅटो झालेला नाही आहे, टोमॅटो होऊ द्यायचं व्यवस्थित. तर पनीर म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. तर आता जास्तीत जास्त माझ्या चॅनल तर प्रेग्नन्सीमध्ये जास्त व्हिडिओ होणार नाही, तर आईच्या हाताने जास्त व्हिडिओ मी बनवून घेणार आहे. तर आई पण आता कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे. आणि नंतर आपण चटणी टाकून घ्यायची, आपल्या चवीनुसारच चटणी टाकायची. आणि नंतर आपण हे टाकून घ्यायचं पनीर. तर बघा, पनीर टाकलेलं आहे आपण. तर गॅस स्लो करायचा, आणि नंतर हे व्यवस्थित होऊ द्यायचे. पनीर भुर्जी आपली रेसिपी तयार झालेली आहे. त्याला 5 मिनिट होऊ द्यायचं. आजची रेसिपी म्हटलं वेगळ्या पद्धतीने दाखवायची थोडी. नंतर कोथिंबीर टाकायची, आणि चवीनुसार मीठ टाकायचं.
तर याला व्यवस्थित फ्राय करायचं आणि 5 मिनटं लगातार होऊ द्यायचं. तर बघा अशी बनवलेली आहे पनीर भाजी. तर नक्की कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशा असतात, काय असतात. तर आता बरेच जण कमेंट छान करत आहेत. तर कसं असते, कमेंट जर छान आल्या तर नाही का जरा इस्पेक्ट वाटतं की बनवायला, की आपण नाही का इतकं मेहनतीने बनवतो, सर्व करतो. तर नाही का आपण नाही का कशा प्रकारे बनवले पाहिजे, कसं प्रकारे बोलायला पाहिजे. तर कमेंटमध्येच आपण हुशार होत असतो. कमेंट जर छान केली तर आपण पण जास्त हे करू नाही शकतो. तर बघा पनीर भुर्जी झालेली आहे तयार. तर याला कोणी वेगळ्या शब्दात बोलतं, कोणी कशा प्रकारे बोलतं, वेगवेगळे शब्द वापरत असतात पनीर भुर्जीला. कोणी सुकी पनीर म्हणतात, कोणी वेगळ्या प्रकारे म्हणतात. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की नक्की नेमकं याला काय म्हणतात. मी कशा प्रकारे पनीर भुर्जी बनवली तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे. तर आता तुम्ही म्हणसाल राधिका तू रेसिपी बनवते आणि आईला नाही का तू म्हणत पण नाही की आईला टेस्ट करायला, पण आईला आज उपवास आहे नवरात्रीचा. तर त्यामुळे मी आज टेस्ट करून बघणार आहे. तर बघा चपाती घेतलेली आहे आणि हे घेतलेली आहे भाजी करून. तर मी टेस्ट करून बघणार आहे. तर खरंच खूप छान झाली भाजी पनीर भुर्जी. आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की तुम्ही सपोर्ट करा. तर मला नाही का कसं आहे, आताच रेसिपी चॅनल चालू केलेलं आहे, तर त्यामुळे नाही का बोलण्यामध्ये कमी जास्त होत असतो. तर भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय.